श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत? मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सगळेजण म्हणत असतील रोज हे काय गोकर्णाचे फुलं, काय झाडं फुलं दाखवती. अहो, आपण लावलेलं हे रोपं किंवा छोट्या छोट्या गोष्टीत जे आनंद मिळतं आहे ना, ज्याला कळतं त्याला समजणार हे. कारण मला छोट्या छोट्या गोष्टीत आनंद खूप मिळतं की खूप दिवसातनं गोकर्णाला कंटिन्यू फुलं येत आहेत. तीन चार अशा फुलं येतात आणि मोगऱ्याला तर रोजच येतात. तुम्ही बघू शकताय. त्यामुळे जास्त आनंद येतो. म्हणून तर छोट्या छोट्या गोष्टीत खूप आनंद मिळतं. आणि बघू शकताय तुम्ही गोकर्णाचं फूल इतकं भरपूर आले होते. आज जवळजवळ 5-6 फुलं आले होते आणि खूप छान वाटत होतं. ते 7 कळ्यांचं आहे आणि त्यामुळं मस्त छान छान वाटत होतं मला. तर हे सकाळचं मॉर्निंगचं बघू शकताय तुम्ही. पहिले मी सकाळी गॅलरीचं दार उघडले की पहिले माझे झाडं बघते आणि हा व्हिडिओ काढते. कारण झाडं बघितल्याशिवाय बरं नाही वाटत. कारण आपण लावलेल्या छोट्याशा गोष्टी. तुळस पण खूप छान अशी फुटलेली आहे आणि हे बघू शकताय तुम्ही. गुलाबाचं रोप पण छान फुललं आहे. त्याला अशी कळी आलेली आहे. गुलाबाच्या फुलाला पण एक कळी येत आहे छोटीशी. हे बघू शकताय तुम्ही. त्यामुळं छान वाटतं. आणि जुन्या झाडांना पण छान अशा पालवी फुटलेल्या आहेत. आपण जे केलेलं असतं त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी जे आनंद आणि समाधान मिळतं ते ज्याला समजतं त्यालाच ते कळत. ज्याला नाही समजलं त्याला नाही कळणार. तर बघू शकताय हे छोटं मोगऱ्याचं रोप आहे आणि मी ह्या छोट्या छोट्या झाडांपासून सुरुवात होते. आणि तुळस सुंदर अशी बारीक कळ्या फुलल्या होत्या. आणि हे लिक्विड ठेवलेलं आहे. आपलं एरियलचं लिक्विड आहे. कपड्यांसाठी त्यांनी बाहेर ठेवलं. मग काय फुलं छान तोडले. आणि आज होती म्हणजे भावाचा उपवास. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास पकडला जातो. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज लावत आहेत जीवती म्हणजेच नागोबा नरसोबा म्हणते त्याला. आणि हे लावायचं याच्यासाठी की घरात म्हणजे हे लावलं जातं नागपंचमीच्या आदल्या दिवशी. आणि त्याला लाह्याचं हार असं बनवून घालतात. आता इथं कसं घालतात माहीत नाही. माझी आजी घालायची अशी लाह्याचं सुईने ओवून छान असं लाह्याचं हार. आणि मी तसंच केलेलं आहे. आणि आपली जुनी पद्धत भाताने चिटकवायचं आता राहिली नाही आहे ती. आता कशाने चिटकवतात लोक, फेविक्विक हे वगैरे. पण आपल्याकडे मी पहिले आजी माझी बघायची. मी आजी लावायची ना तर भात लावून चिटकवायची हे. आणि मी तसंच चिटकवलं. आणि मग काय इथं फुलं वाहून घेतलं. आज म्हणलं चला गोकर्णाचे फुलं भरपूर आलेत. पण ते काय भाताने चिटकलंच नाही. तो निसटून गेला. परत लावलं, परत तेच झालं. परत लावलं, परत तेच झालं. असं 2 वेळा झालं. आणि काय माहिती आज काय परीक्षा बघत होते. आणि आज अशा ठिकाणी जायचं होतं. आज होता स्वामींचा कार्यक्रम लक्ष्मी लॉन्सला. आणि मला जायचं होतं स्वामींच्या कार्यक्रमाला नरेंद्र महाराजांच्या. आणि ते स्वतः आले होते. आज वारी होती. काडसिद्धेश्वर महाराजांची पुण्यतिथी होती आणि वारीचा कार्यक्रम होता. आणि मग जायचंच होतं. काही केलं तरी सुट्टी घेऊन जाणार होते. आणि मुलांची साधक दीक्षा पण होती. चला म्हणलं जायचंच आहे तर आपले कामं उरकून घेऊया. सकाळी पटकन साहेबांसाठी चपात्या केल्या. आणि आम्हाला माहिती की उपवास असल्यामुळं भगर केलं. आणि भगरीचा भात केला म्हणजे वरई. आणि मग काय कापूर लावून घेतलं. छान असं सगळ्या घरात देवांना ओवाळून घेतलं. कापूर लावावं श्रावणात म्हणा किंवा इतर वेळेस. पण श्रावणात हे शुद्ध असतं श्रावण पूर्ण. आणि आता काही नॉनव्हेज वगैरे बनवलेलं जात नसतं. त्यामुळं मग ही अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि ती जीवतीची म्हणजेच नागोबा नरसोबाला पण ओवाळून घेतलं. छान आरती काय न म्हणताच असं ओवाळून घेतलं. घंटीनाद केला घरात. आणि कापराचा वास दरवळत होता. खूप छान वाटत होतं. सगळ्या देवांना जे फुलं व्हायचे होते ते फुलं वाहिले. गोकर्णाला वाहिलं. आणि मग स्वामींना आमच्या स्वामी समर्थांना पण ओवाळून घेतलं. त्यानंतर नरेंद्र महाराजांना ओवाळून घेतलं. आणि मग काय उंबऱ्यावरची अशी रांगोळी वगैरे काढून झाली होती. आणि बाहेर आपल्या चौकटीला पण ओवाळून घेतलं. सगळं मस्त रांगोळी झाली होती. छान अशी रांगोळी छापून घेतली. आणि बघू शकताय तुम्ही. परत हे भात मग चिटकूनच घेतलं. आणि भाताच्या ह्याच्यानेच मग शेवटी ते लाह्याचं चिटकून घेतलं. ते सुकलं की हे होतं. आणि मग काय दूध आणि तुपाचं साखरेचं नैवेद्य दाखवलं देवाला. आणि हे नागोबा नरसोबाला पण तेच दाखवलं जातं. लाह्या आणि दुधा तुपाचाच मान असतं. आणि हे खूप छोटंसं भेटलं. आता याची पण किंमत एवढी मोठी झाली. मग काय देवांना पण दूध दाखवून घेतलं. छान असं पूजा मस्त झालेली आहे आजची. बघू शकताय तुम्ही. फुलं भरपूर आणले होते. फुलं मस्त भरपूर वाहून घेतले. स्वामींना गुलाबाचं फूल, गोकर्णाचं फूल वाहिलं. आणि गोकर्णाची फुलं भरपूर असे देवाऱ्यात पण झाले. आणि मग काय आपली अन्नपूर्णाला मोगऱ्याचं फूल वाहिलं. मग त्यानंतर उदबत्ती धूप दिवा सगळं जळतच होतं. छान वाटत होतं. मन प्रसन्न वाटत होतं. अशी सकाळची पूजा वगैरे झाली. आणि कुठं जायचं म्हणलं की खूप तयार तर झालंच पाहिजे.
मग काय छान साडी वगैरे घालून झाली होती, केशरी कलरची आपली गुरुमौलींच्या कार्यक्रमाला मुलं आणि मी गेलो आणि मग साहेबांनी सोडलं आम्हाला. तर बघू शकता तुम्ही, स्वामींना इतकं छान वाटत होतं. आज स्वामींच्या इथं गोकर्णाचं फूल आणि शेवंतीचं फूल वाहिलं होतं, खूप छान दिसत होतं. म्हटलं बघतच बसावं स्वामींचा फोटो मूर्तीला, एवढं छान ते फूल दिसत होतं. आणि वस्त्र काय आपल्याकडे तेच आहे, एकच आहे, तेच मी लावलेलं आहे. आता नेक्स्ट टाईम नंतर नक्कीच आणेन की स्वामींना एक वस्त्र चेंज करायचं आहे. माळी तर सगळ्या देवांना तेच घातलेले आहेत. मग स्वामींचा कार्यक्रम कसं चुकवायचं, स्वामींच्या कार्यक्रमाला निघालेली आहे. आणि सकाळी देवपूजा वगैरे केली की प्रसन्न वाटतं, मनाला खूप छान वाटतं. आणि आज काय वेगळं आगळं घडलेलं आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.